आई काय झालंय तुला? तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? आणि बघितलंस ना, डॉक्टरही म्हणाले मला काही झालेलं नाहीये. अगं कुठे शेण खाल्लंस तू? हे काय केलंस? हे सगळं करताना तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली? घरच्या इज्जतीचा तरी विचार करायचा होतास. अगं आई तू काय बोलतेस? कशाबद्दल बोलतेस? मी खरंच काहीच केलेलं नाहीये. खोटं बोलू नकोस. मला डॉक्टरने सगळं सांगितलंय. तू एवढी पुढे जाशील असं वाटलं नव्हतं मला. तुझ्यावर एवढी बंधनं घालून पण तू नको तेच केलंस. अगं मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाही. तुझी शपथ. सोनू बस. किती खोटं बोलशील? किती खोटं बोलशील? अगं मधू काय करतेस? काय केलं तिनं? का मारायला लागलीस तिला? आपल्या तोंडाला काळं फासलंय तिने. तुम्ही व्हा बाजूला. आज मला सगळा प्रकार कळलाच पाहिजे. चल आतमध्ये. अगं काय करतेस? अगं मधू, अगं मधू दार उघड. अगं दार उघड. काय करायला लागलीस तू? बोल लवकर. काय हे सगळं? काय आहे? आणि काय काय लपवलेस माझ्यापासून तू? काय बोलायचीस? मी मोठी झाली, मला सगळं कळतंय. हे कळतं तुला? हे कळतं? अगं खरंच मला कळत नाही तू काय बोलतेस. मी काही चुकीचं वागले नाही. मग काय डॉक्टर खोटं बोलत होत्या? त्यांना काय मिळणार आहे का तुझी बदनामी करून? मला सांग, कोण आहे मुलगा ज्याच्यासोबत? शी, मला बोलायची लाज वाटते. आई अगं विश्वास ठेव माझ्यावर. माझं खरंच कोणीच बॉयफ्रेंड नाहीये. आणि तू समजते तसं भलता चालता विचारही मनात नाही आला माझ्या कधीच. आई बाबांची शपथ मी खरं बोलते. मला माहितीये मी रागीट आहे, हट्टी आहे, पण कधीच असं चुकीचं नाही वागणार. आई माझंच चुकलं, माझंच चुकलं, माझंच चुकलं. मीच तुला सांभाळायला कमी पडले. तुझ्या संस्कार नाही करू शकले मी. माझंच चुकलं. आई खबरदार, खबरदार मला हात लावलंस तर. लांब हो माझ्यापासून तू. शी, मला किळस येते तुझ्या स्पर्शाची. विश्वासघात केलास तू माझा. आई मेली तुझी आई. आई डॉक्टर, डॉक्टर तुम्ही इथं बसलाय होय? वर तुमच्या खोलीत जाऊन आले की. चहा घ्या. मंगलताई, अहो तुम्ही बापूदादांकडे काळजी घ्यायची, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. याचा कशाला त्रास करून घेतला? अहो त्रास कसला त्यात? आणि असं बी तुम्ही डॉक्टरला वाढत नव्हता. हा, ते माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेलो तुम्ही. अहो असं बाहेर राहत जाऊ नका. आणि राहिलात तर कळवत जा की जरा. नाही माफ करा, माझं चुकलंच. पण इथून पुढे मी नक्की कळवत जाईन. चहा छान झाला होता. मंगलताई साहेब, तुम्हाला काही बोलायचंय का? डॉक्टर, मला तर काहीच कळना बघा. आता ही गोष्ट तुमच्याशी बोलावी का नाही बोलावी? बोला. डिंपल, ए डिंपल. काय ग? म्हणजे डॉक्टर, तुमची बायको तुम्हाला सोडून गेली तेव्हापासून काहीच पत्त्या नाही तिचा. एकदा बी चौकशी केली नाही तिने तुमची. मंगलताई साहेब, नक्की काय बोलायचंय तुम्हाला? डॉक्टर, तुम्ही आमच्या ह्यांची तब्येत बघताय ना, दिवसेंदिवस खालावत चालली. सुधारायचं नावच घेईना. त्यात बिन लग्नाची पोर घरात आहे. त्यांच्या डोळ्यापुढे हिचं लगीन व्हावं असं त्यांना वाटतंय. म्हणून आम्ही असं म्हणत होतो
की बाहेरचं कोणी हुडकण्यापेक्षा, म्हणजे बघा की डिम्पलचं तुमच्या संग लगीन ठरलेलंच ना, मग आम्ही असं म्हणत होतो, डॉक्टर तुम्ही आमच्या डिम्पलशी लगीन कराल का? मंगलताई, डॉक्टर मधू मॅडम, मधू मॅडम काय झालं, असं का रडताय तुम्ही? मधू मॅडम, गुंडांनी पुन्हा तुम्हाला त्रास दिलाय का? नाही मग आईंना पुन्हा वेडेपणाचे झटके आले? नाही. मधू मॅडम, नक्की काय झालंय मग सांगा, त्याशिवाय आम्हाला कसं कळणार? इथे सर्वांसमोर नाही सांगू शकत. मंगलताई साहेब, यांना मला खूप काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. माझ्याकडून मदतीची अपेक्षा ठेवून ते इथे आलं. मला यांची मदत केली पाहिजे. तुम्हाला माहितीये मी गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. यांची मदत केली पाहिजे. तुम्ही प्लीज डिम्पलला घेऊन आज जाता का? वय वय डॉक्टर, बघा त्यांना काय मदत पाहिजे. मी डिम्पलला घेऊन जाते. डिम्पल चल ग. मंगले, अगं ए मंगले, अगं आज लय गरमी आहे वा, ताक बी खाय का ग प्यायला? मी इथं वाऱ्याला बसती, पण ताक नाही तर सरबत आण बाया. अहो आत्या, आत्या इथं बसू नका. इथे डॉक्टर आणि मधू मॅडम आहेत, त्यांना जरा खाजगीत काय तर बोलायचं आहे. आता तर इथंच बसणार मी. हा, त्याचा मुडदा बसवला, त्याच्या नॉनसेन्स वर पडला दरोडा. बाय भुलव्या, त्याच्यासाठी मी काय आज जाऊन बसोय? त्याला म्हणा निघ इथनं तू, आणि तुला जे काय खाजगी बोलायचंय ना ते वाड्याच्या बाहेर जाऊन बोलतात जा. अहो आत्या, मधू मॅडम अडचणीत आहेत, डॉक्टर त्यांना मदत करणार आहेत. अगं तेव कसला मदत करतोय लोकांची? लोकांचं केसाने गळा कापतोय आणि पैसे घेऊन पळतोय. दिसायला सोजवळ आणि आज सगळा सावळा गोंधळ असं मूड द्यायचं. तुमच्या तोंडाचा एकदा पट्टा सुरू झाला ना थांबतच नाही. डिम्पल चल ग, त्यांना आत घेऊन चल. चल आजी चल. चला. अगं तू कोण आहेस ना ती मला माहित नाहीये, पण शानी असतील ना तर ह्याच्या नादाला लागू नको. लाज नाही मला, भेटायला येते तुला असं करू नको. सोनं ती कधी चकाकणार नसतं. तुम्ही आजींकडे लक्ष देऊ नका. त्यांना तुमच्या सासूबाईंसारखाच आजार आहे. तुम्ही काहीतरी सांगत होता, बोला काय झालं? खूप मोठा अनर्थ झालाय डॉक्टर. जे घडायला नको होतं तेच घडलंय. हिला सोनूने काही सांगितलं तर नाही ना? काय अनर्थ घडलाय? मधू मॅडम, मला कळेल असं सांगा, काय काय झालंय? सोनूच कोणाशी तरी अफेअर आहे. काय? नाही हो, असं काही नसेल. म्हणजे आपली सोनू तशातली वाटत नाही. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही डॉक्टर, मी खरं तेच बोलते. सोनूचे त्या मुलाशी संबंधही आले. तिच्या पोटी पोटात दुखत होतं, म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर म्हणाले की ती मॅडम शांत व्हा. नक्कीच कोणीतरी सोनूच्या बिनधास्तपणाचा फायदा घेतला असणार. मला तर माझ्या कानावर विश्वासच ठेवू वाटत नाहीये.
सोनूने तुम्हाला काही सांगितलं का? त्या मुलाचं नाव वगैरे काही? नाही, तिचं कोणी बॉयफ्रेंड आहे हे मान्य करायलाच तयार नाहीये. मी त्या मुलाला नक्की शोधून काढेन. तो जर काही वागला ना त्याची शिक्षा त्याला मिळणारच. पण तुम्ही तिची आई आहात. ती खूप विचित्र मनस्थितीतून जात असणार. तुम्ही तिला समजून घ्या, ओरडू नका. तिच्याशी फार तुटक वागू नका, नाहीतर तिच्या डोक्यात पुन्हा आत्महत्येचा विचार यायला वेळ लागणार नाही. डॉक्टर, मी काय करू तेच मला कळत नाहीये. तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, आता सोनूला तुमची गरज आहे. तुम्ही प्रेमाने तिच्याशी बोला, मी नंतर तिच्याशी बोले. आता तुम्ही घरी जा. या अवस्थेत तुमची तिला खूप गरज आहे. डॉक्टर, खरंच तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. तुम्ही खरंच देव माणूस आहात. येतील. मी कोण आहे हे लवकरच कळेल तुम्हाला. काय झालं ग डिंपल मावशी? एखाद्या पोरगी नटल्यावर तिच्याकडे कोणी बघितलं नाही तसं राग आलाय तुला? ह्यांना वाड्यातल्या लोकांची काळजी नाही, पण बाकी साऱ्या जगाची काळजी आहे. अहो मॅडम, असं काय नाही, आम्हाला सगळ्यांची काळजी हाय का नाही ग चिनू? अगं मी तुम्हाला नाही म्हणते, माझं वेगळं चाललंय. घरातल्या लग्नाचे बघतायत माझ्या. आई शपथ. अहो मग भारीच की. तुमच्या लग्नात का नाही डिंपल मॅडम, मी तुमचा सगळा मेकअप करणार. ते तुम्ही पिक्चर मध्ये दिसता ना त्याच्यापेक्षा भारी बनवून टाकते का नाही बघा मी तुम्हाला, एकदम झुमक चिकू. अगं इथं नवरा मुलगा मला हो म्हणाना झालाय आणि तू पार मेकअप पर्यंत पोहोचलीस. पोरगा नाही भेटला अजून? तुम्ही सांगा तुम्हाला कसा पोरगा पाहिजे नाही ते. तसं बी माझ्या मागे 2-3 जण लागली. तू काय डोक्यावर पडलीस का ग? मी अशा पोरांसोबत लगीन करू? काय वाटतं का तुला? हाय का आता? तुम्हीच म्हटलं ना तुम्हाला पोरगा भेटत नाहीये म्हणून, आणि तसं बी माझ्या मागे 2-3 जण लागली. आता मला नक्की कुणाला हा म्हणून तेच कळालं. म्हणून म्हणते त्यातल्या एका बरोबर तुम्ही लगीन करा, म्हणजे जे उरलेले दोघं आहेत ना त्याच्यातल्या एकाला मी हो म्हणते ना, म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार. ऐक ना, ती 2-3 पोरे ना तुझ्याकडेच ठेव. डिंपल को सिंपल नाही समजणे का? डिंपल लगीन करणार तर पैशावाल्या माणसाशीच करणार. पैशावाला? अहो मग तुम्ही डॉक्टरांचीच करा की. शी नको डिंपल मावशी, तू माणूस लय आपल्या गाठीचा आहे. 1 नंबरचा लबाड आहे. त्या माणसाची नको करू लग्न. तुझ्या आयुष्याची वाट लावायचं. हे तुला विचारलंय का मी? तुम्ही तर काम करायला येता ना, मग कामच करायचं. बाकीच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. म्या ठरविल कोणाशी लगीन करायचं ते, समजलं का? बघितलं, डिंपल मावशी पण चांगली नाही. हे तू गप दे इकडं. आजी, तुलाही असंच वाटतं का ग की मी असं काहीतरी करेन ज्याच्यामुळे आपल्या घराचं नाव खराब होईल? आईच्या मनातून मी उतरेन. मी असं नाही वागले ग. तिने ना खूप मोठा गैरसमज करून घेतलाय ग माझ्याबद्दल. आधीच एकदा ती बाहेरच्यांवर विश्वास ठेवत नाही आणि आता ती घरातल्यांवरही ठेवेना झाली. सोनू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू नको काळजी करूस. झाले तरी काय ते तरी सांग. आई, तुझं म्हणते तसं नाही वागले ग मी. मी खरंच काहीच लपवत नाहीये तुझ्यापासून, आणि आतापर्यंत कधीच लपवलंही नाही. ऐक ना ग माझं. काय ऐकू मी तुझं? आणि काय ऐकू? तुझी काहीच चूक नाहीये. सगळी चूक माझी आहे. मला तुझ्यावर संस्कार नाही करता आले.
तुझे बाबा होता नाही आलं मला, तुझी मैत्रीण होता नाही आलं. मला माफ कर सोनू, मला माफ कर. अगं असं का बोलते? आजी, तू तरी समजाव ना आईला. मी अशी नाही आहे ग, खरंच मी नाही आहे अशी. सोनू रडू नकोस तू, गप रडू नको. मी समजवतो तिला, मी समजवतो. आव आव इधर पाणी घ्या. मंगल नको मला पाणी. मला एक सांग, काय ठरलं डिंपलचं? डिंपलचं लगीन माझ्या डोळ्यासमोर बघायचं आहे मला. तिचं लगीन लवकर ठरवा, नाही तर मी मरून जाईन ग. डॉक्टर तयार असतील ना तर करून टाका लवकर, नाही तर माझी शेवटची इच्छा अशीच राहील आणि मी मरून जाईन ग. अहो असं बोलू नका, इथं काळजाला घरं पडतात तुमच्या अशा बोलण्यानं. आणि ही बघा, डिंपल लग्नाला हो म्हणले ना, बाकीच्या गोष्टी होतील की. आणि हे बघा, तुम्ही लय विचार करू नका. तुम्ही फक्त लवकर बरं व्हा, मरणाचा तर विचार अजिबात करू नका. असं कसं नका म्हणते मंगल तू. आज तुरी एक इच्छा माझी पुरी नाही झाली, आता मरण दिसते डोळ्यासमोर. मरताना तरी लग्नाची इच्छा पूर्ण होऊ दे. मंगलताई, बाबू दादा, कशी आहे तुमची तब्येत आता? कशी बरी असेल डॉक्टर, डोक्यात सतत काय ना काय तरी विचार असतात यांच्या. बाबू दादा, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही लवकर बरे होणार आहात. मला काय असं वाटत नाही डॉक्टर. मला असं वाटते यमराज दारात उभे आहेत, कधी बी पाऊल टाकतील आणि मला घेऊन जातील डॉक्टर. अहो मंगलताई साहेब, बाबू दादा असं नका बोलू. कंगणी बाबा आपल्या वाड्यामध्ये आहेत, आणि ते जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला कुठलंही संकट येऊ देणार नाही. मला नाही माहित मरणाचं संकट जाईल का नाही, कंगनी बाबा माझे दुःख ऐकतील का नाही. पण डॉक्टर, तुम्ही आमचा देव माणूस आहे. आतापर्यंत तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. माझी एक शेवटची इच्छा ऐकाल? बोला. डॉक्टर, माझ्या डिंपलचे लगीन कराल? बाबू दादा, तुम्ही डॉक्टर, तुम्ही तर माझी ही अवस्था तुमच्या डोळ्याने बघताय ना. माझा खोकला थांबना झालाय, दिवसेंदिवस त्रास वाढत चाललाय. कधी जीव जाईल नाही सांगता यायचं डॉक्टर. मरणाच्या आधी एकच इच्छा आहे, माझ्या डिंपलचं लगीन मला माझ्या डोळ्यासमोर बघायचंय. आणि सुखानं मरण द्यायचं तुमच्या हातात आहे, तेवढं कराल डॉक्टर? बोला डॉक्टर, बोला. मला या सगळ्यातनं मोकळं करा. डिंपलचं लगीन करा, म्हणजे मी सुखाने डोळे मिटेल. बाबू दादा, मला माफ करा. मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे, पण हे डिंपलची लग्न वगैरे मला नाही जमणार. डॉक्टर, मरणाऱ्या माणसाच्या शेवटच्या इच्छेला नाही म्हणायचं नसतं डॉक्टर. बाबू दादा, तुम्हाला कळत का नाहीये, कायद्यानं सलोनी माझी पहिली पत्नी आहे. माझं पहिलं लग्न झालेलं असताना, मी विवाहित असताना हे दुसरं लग्न कसं काय करू शकतो? हे शक्य नाहीये. म्हणजे मला तुमची मदत करायची, करायला आवडलंही असतं, पण या बाबतीत मी काही करू शकत नाही. मला माफ करा. मंगलताई, काळजी घ्या. डॉक्टर,
डॉक्टर